गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून पेटून उठणार नाही। चल हल्ला बोल नावाचा एक चित्रपट येत आहे आणि तो सेन्सरमध्ये अडकलेला आहे। 1970-75 सालामध्ये दलित पॅंथर युवा क्रांती दल ही चळवळ खूप मोठ्या प्रमाणात जोरात महाराष्ट्रात सुरू होती। ह्या चळवळीचा बेस असलेला हा सिनेमा आहे। दलित चळवळ, नामांतर चळवळ, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील दीनदुबळ्या, शोषित, पीडित, वंचित आणि दलित समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारे कवी, त्याचप्रमाणे पॅंथर म्हणून ज्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो त्याच नामदेव ढसाळ यांच्या कवितेचा वापर केला म्हणून चित्रपटावरती बंदी घालण्याचा प्रकार सेन्सर बोर्ड ऑफ इंडियाने केलेला आहे। त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीला पद्मश्री सारख्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलं गेलं त्याच व्यक्तीच्या बाबत कोण हे नामदेव ढसाळ, हम नामदेव ढसाळ को पहचानते नहीं, अशा प्रकारचा शब्द उच्चार देखील सेन्सर बोर्ड मधील सदस्यांनी व्यक्त केलेला आहे। नेमका हा चित्रपट काय आहे, चित्रपटामधील कोणकोणत्या भागावरती, कोणकोणत्या दृश्यावरती सेन्सर बोर्डने आक्षेप घेतलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे सेन्सर बोर्डने जी काही नोटीस पाठवलेली आहे ही नोटीस देखील आपल्या हातामध्ये लागलेली आहे। या चित्रपटाचे रायटर असणारे, डायरेक्टर असणारे, प्रोड्युसर असणारे महेश बनसोडे यांनी काय मत व्यक्त केलेलं आहे, त्याचप्रमाणे लोकशाहीर असणारे संभाजी भगत यांनी देखील या चित्रपटाच्या संदर्भामध्ये काय मुद्दे मांडलेले आहेत यावरतीच एक सविस्तर दृष्टिक्षेप। नमस्कार, मी CWC आणि आपल्या सगळ्यांचं CWC न्यूज वरती हार्दिक स्वागत। मित्रांनो, गेल्या 6 डिसेंबर 2024 रोजी चल हल्ला बोल हा चित्रपट प्रदर्शित होणार होता। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कोणताही चित्रपट जरी असेल तो चित्रपट प्रदर्शित करण्याच्या पूर्वी सेन्सर बोर्डकडे दाखवण्यात येतो। सेन्सर बोर्डकडे दाखवल्याच्या नंतर त्या चित्रपट सेन्सर बोर्डचे काही अधिकारी, त्याचप्रमाणे त्या चित्रपटाचे सदस्य हे चित्रपट ते पाहत असतात। त्या चित्रपटामध्ये काही आक्षेपार्ह भाग तर नाही, शिवीगाळ तर नाही, त्याचप्रमाणे रक्तरंजित इतिहास तर नाही, रक्तरंजित म्हणजे रक्त जास्त प्रमाणात दाखवणारे दृश्य तर नाहीत। एखाद्या घटनेवरून दोन समाजामध्ये, दोन धर्मामध्ये, दोन जातीमध्ये, दोन प्रदेशामध्ये किंवा आपल्या संपूर्ण भारताच्या एकात्मतेला जर कोणता धोका तर निर्माण होणार नाही ना, या सगळ्या गोष्टीवरती सेन्सर बोर्ड ऑफ इंडिया लक्ष ठेवून असते। जर एखादा भाग जर त्या चित्रपटामध्ये आढळला तर तेवढा भाग तुम्ही वगळावा किंवा तेवढा भाग तुम्ही कट करा, अशा प्रकारचे निर्देश सेन्सर बोर्डकडून देण्यात येतात। सध्याच्या घडीला 6 डिसेंबर 2024 रोजी म्हणजेच गेल्या 1.5 महिन्यापूर्वी किंवा 2 महिन्यापूर्वी चल हल्ला बोल हा चित्रपट प्रदर्शित होणार होता। चित्रपट प्रदर्शित करण्यात असल्यामुळे हा चित्रपट सेन्सर बोर्ड ऑफ इंडियाकडे पाठवण्यात आला। या चित्रपटाचे डायरेक्टर, प्रोड्युसर, त्याचप्रमाणे रायटर म्हणून ज्यांचं नाव समोर येत आहे ते नाव आहे महेश बनसोडे। महेश बनसोडे यांनी या चित्रपटाचं लिखाण केलेलं आहे, त्याचप्रमाणे प्रोडक्शन केलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी डायरेक्शन देखील या चित्रपटाचं केलेलं आहे। आता या चित्रपटाची मेन जी घटना आहे किंवा मेन चित्रपटाचा जो बेस आहे तो मुख्यतः करून आंबेडकरी चळवळीवरती आहे, दलित चळवळीवरती आहे, त्याचप्रमाणे नामदेव ढसाळ यांच्या कवितेचा आधार देखील या चित्रपटामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। नामदेव ढसाळ यांनी दलित पॅंथर ऑफ इंडियाची स्थापना केली। साधारणपणे 1972चा तो काळ होता। 1972च्या कालखंडापासून आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आंबेडकरी चळवळ ही मोठ्या संख्येने सामान्य जनता असेल, दलित असतील, पीडित असतील, वंचित असतील, शोषित असतील, या लोकांवरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भामध्ये वाचा फोडण्याचं काम करत असते। खास करून आंबेडकरी चळवळीमधील, दलित चळवळीमधील काम करणारा तरुण वर्ग आज देखील नामदेव ढसाळ साहेब यांना आपला आयडॉल मानतो। त्याचप्रमाणे नामदेव ढसाळ साहेब यांनी दलित पॅंथरच्या माध्यमातून दलित समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये कशा प्रकारची लात मारलेली होती त्याच घटनेचा आधारभूत घेऊन दलित पॅंथरच्याच धर्तीवरती आज देखील संपूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर मोठ्या प्रमाणावरती पॅंथरच्या चळवळी या उदयास आल्या, त्याचप्रमाणे निर्माण होताना आपल्याला दिसत आहेत। सध्याच्या घडीला चल हल्ला बोल या चित्रपटामध्ये लोकनाट्य, खास करून महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर वाघ्या मुरळे यांचा हा जो काही त्यांचा नृत्याचा जो काही प्रकार असतो, हा नृत्याचा प्रकार लोकनाट्यांमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। वाघ्या मुरळ्यांचं जे काही नाट्य असतं, वाघ्या मुरळ्यांचं जे काही नृत्य असतं,
ते सामाजिक उपयोगांच्या माध्यमातून जागृतीच्या कल्याणासाठी म्हणून त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहण्यात येतं. मात्र सेन्सर बोर्ड ऑफ इंडियाने याच वाघ्या मुरळ्यांचा जो काही नृत्य दाखवण्यात आलेला आहे, जे नाट्य दाखवण्यात आलेलं आहे, या नाट्याचा नेमका प्रकार देखील सेन्सर बोर्ड ऑफ इंडियाला माहिती नाही. मुख्यतः करून नामदेव ढसाळ यांच्या कविता या अत्यंत जहाली आहेत, विद्रोही आहेत, त्याचप्रमाणे सामान्य माणसाला खडखडून जागे करणारे आहेत. त्यांच्या जर तुम्ही कवितेचं जर स्वरूप जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये गोलपिटा येतो. त्याचप्रमाणे अन्य भरपूर साऱ्या कवितांचा त्यांचा संग्रह हा महाराष्ट्र देशभरामध्ये प्रदर्शित झालेला आहे. त्याचप्रमाणे देशाच्या बाहेर 22 भाषांमध्ये देखील नामदेव ढसाळ यांच्या कविता या प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत. नामदेव ढसाळ साहेबांना 1998 साली पद्मश्री सारख्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. या भारत देशामध्ये 4 प्रकारचे पुरस्कार देण्यात येतात. पहिला म्हणजे भारतरत्न, त्याच्यानंतर पद्मविभूषण, त्यानंतर पद्मभूषण आणि त्याच्या खाली पद्मश्री. याच पद्मश्रीच्या पुरस्काराने नामदेव ढसाळ साहेब यांच्या कवितेसाठी त्यांनी कवितामध्ये केलेलं योगदान असेल, त्यांनी वापरलेली जी सामान्य भाषा होती, ही सामान्य भाषा लोकांपर्यंत जाणारी होती, लोकांना कळणारी होती, लोकांना अवगत होणारी होती. त्यांच्या भाषेमधून लोकांच्या मनामध्ये विचारांची जाणीव निर्माण होणार होती. याच कारणास्तव नामदेव ढसाळ साहेब यांना पुरस्कार देण्यात आलेला होता. मात्र सेन्सर बोर्ड ऑफ इंडियाने कोण हे नामदेव ढसाळ, हम उनको पहचानते नहीं, अशा प्रकारचा जो उल्लेख या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मुंबईमध्ये सेन्सर बोर्ड ऑफ इंडियाने केलेला आहे. यावरून नामदेव ढसाळ साहेब यांनी चालवलेली चळवळ, त्यांनी निर्माण केलेलं एक प्रकारचं संघटन आणि दलित समाजामध्ये त्यांनी अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये बंड पुकारून उभे राहा, अन्याय अत्याचार सहन करू नका, या गोष्टीला त्यांनी ज्या चळवळीच्या माध्यमातून आवाज बनवला, त्याच आवाजाला कुठेतरी सेन्सर बोर्ड ऑफ इंडिया दाबण्याचा प्रकार करत आहे. सेन्सर बोर्डाचं दुसरं असं एक म्हणणं आहे की या चित्रपटामध्ये हरामखोर नावाचा एक शब्द वापरण्यात आलेला आहे. हा हरामखोर शब्द देखील तुम्ही त्या चित्रपटामधून वगळण्यात यावा. मात्र मित्रांनो, याच्या अगोदर जर तुम्ही पाहिलं तर हरामखोर या शब्दावरूनच नवाजुद्दीन सिद्दीकीचा गेल्या काही दिवसापूर्वी चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेला होता. त्यावेळी मात्र याच सेन्सर बोर्डाने हरामखोर या शब्दाला कोणत्याच प्रकारचा आक्षेप त्यावेळी घेण्यात आलेला नव्हता. मात्र या चित्रपटामध्ये तुम्ही हरामखोर हा शब्द का वापरला, हरामखोर शब्द तुम्ही या चित्रपटामधून वगळा, अशा प्रकारचं त्यांनी सेन्सर बोर्डच्या माध्यमातून या चित्रपटाच्या डायरेक्टर, प्रोड्युसर आणि रायटर या लोकांना त्यांनी निर्देशित केलेला आहे किंवा तशा प्रकारचे त्यांनी आदेश दिलेले आहेत. तिसरा आणि महत्वाचा सेन्सर बोर्डने या चित्रपटावरती जो आक्षेप घेतलेला आहे तो म्हणजे आपण शहरामध्ये राहू किंवा गावखेड्यामध्ये राहू, गावखेड्याचा मुख्य बेस जर कुठला असतो तर ते म्हणजे गावामधील असणारं मुख्य कुलदेवताचं मंदिर. गावखेडा ज्या गोष्टीवरून चालतो ते म्हणजे कोणत्या तरी मंदिर किंवा कोणत्या तरी देवाचं किंवा देवीचा असणारा मंदिराच्याच मुख्य ठिकाणातून गावचा कारभार हा हाकण्यात येतो. याच गावखेड्यामधील असणाऱ्या मंदिराच्या दृश्यावरती देखील या सेन्सर बोर्ड ऑफ इंडियाने आक्षेप नोंदवलेला आहे. तुम्ही या चित्रपटामध्ये वापरण्यात आलेला मंदिराचा भाग देखील तुम्ही वगळावा, अशा प्रकारचा निर्देश सेन्सर बोर्ड ऑफ इंडियाने चल हल्ला बोल या डायरेक्टरना दिलेला आहे. महत्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसापूर्वी जर तुम्ही पाहिलं तर मंदिराच्या आवारामध्येच महिलांवरती अन्याय अत्याचार करण्यात आला, त्याचप्रमाणे अत्याचार करून बलात्कार करण्यात आला, बलात्कार करून त्यांची निर्घुण पद्धतीने हत्या करण्यात आली. त्याचप्रमाणे मठामध्ये नाबालिक मुलींचं लैंगिक शोषण करण्यात आलं, त्याचप्रमाणे त्यांचे शारीरिक मानसिक त्यांना छळ देण्यात आला. या प्रकारच्या दृश्यांवरती देखील किंवा यासारख्या गोष्टींवरती देखील सेन्सर बोर्ड ऑफ इंडियाने आजपर्यंत का लक्ष दिलेलं नाही. गावखेडा ज्या मंदिरामधून चालतो, गावखेडा ज्या मंदिराच्या घटनेवरून पुढे सरकताना दिसतो, त्याच घटनेवरती आधारित जर चल हल्ला बोल या चित्रपटामध्ये जर काही दृश्य दाखवलेले असतील तर त्यावरती सेन्सर बोर्ड ऑफ इंडियाचं नेमकं आक्षेप घेण्याचं नेमकं कारण काय. सेन्सर बोर्ड ऑफ इंडियाचे 2 अधिकाऱ्यांची नावं आपल्या समोर येत आहेत. पहिलं नाव आहे रेवणकर आणि दुसरं म्हणजे सय्यद रबी हशमी. या दोघांनी मिळून या चित्रपटाच्या डायरेक्टर, प्रोड्युसर आणि रायटर यांना नोटीस पाठवलेली आहे आणि त्यांनी मंदिराचं दृश्य, त्याचप्रमाणे वाघ्या मुरळी यांच्या नाट्याचं दृश्य आणि हरामखोर हा शब्द या चित्रपटामधून तुम्ही वगळा. अगर तुम्ही या चित्रपटामधून हे शब्द, हे चित्रण जर वगळलं नाही तर हा चित्रपट आम्ही प्रदर्शित होण्यासाठी जी काही मान्यता असते
ती आम्ही देणार नाही, अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे. या चित्रपटाचे डायरेक्टर असणारे, रायटर असणारे आणि प्रोड्युसर असणारे महेश बनसोडे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, त्याचप्रमाणे संभाजी भगत यांनी देखील काय मत व्यक्त केलेलं आहे हे जरा नीट ऐकून घ्या. माझ्या प्रिय भावंडांनो, सविनय जय भीम. आज पद्मश्री महाकवी नामदेव ढसाळ यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांना मी विनम्र अभिवादन करतो. अलीकडे त्यांच्या बाबतीमध्ये ही घटना घडली. चल हल्ला बोल नावाचा एक चित्रपट येत आहे आणि तो सेन्सरमध्ये अडकलेला आहे. त्याच्यामध्ये नामदेव ढसाळ यांची एक कविता आहे. ती कविता काढून टाका असं सेन्सॉरचं म्हणणं आहे. त्यावर त्या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी सेन्सॉरला विचारलं की का, तर ते म्हणाले की याच्यामध्ये शिवाय वगैरे आहेत किंवा अश्लील आहे वगैरे. तर ते म्हणाले ही नामदेव ढसाळांची कविता आहे, आपल्याला नामदेव ढसाळ माहिती आहेत का? ते म्हटले कोण नामदेव ढसाळ, आम्ही त्यांना ओळखत नाही. हे पाठीमागं मला बनसोडेंनी सांगितल्यानंतर मला एक जुनी आठवण आली. नामदेव आमचे खूप जवळचे मोठ्या भावासारखे होते आणि त्यांचे मराठी साहित्यामध्ये जे आगमन आहे ते आगमन पण असंच कोण नामदेव ढसाळ, त्यांना कुणी ओळखत नव्हतं. तर एकदा ते ज्यावेळेस टॅक्सी ड्रायव्हर होते सुरुवातीला, तेव्हा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयामध्ये मराठीतल्या प्रतिष्ठित कवींची एक काही मैफिल होती आणि त्या मैफिलीला ते गेले आणि त्यांना वाटलं की आपण पण एक कविता सादर करावी. आणि मग त्यांनी एक चिठ्ठी पाठवली की मी टॅक्सी ड्रायव्हर आहे आणि मला कविता वाचायची आहे. ती चिठ्ठी वाचल्यानंतर ते जे सूत्रसंचलन करणारे ग्रस्त होते ते म्हणाले कुणीतरी ड्रायव्हर आलेले आहेत, टॅक्सी ड्रायव्हर, त्यांना कविता वाचायची आहे. काय माणसं आहे म्हणे, कदाचित मराठी कवितेचं स्टेअरिंग हे एका ड्रायव्हरच्या हातात जाणार आहे. आणि नामदेव ढसाळ गेले आणि त्यांनी कविता वाचल्यानंतर संपूर्ण हॉलमध्ये सन्नाटा, निशब्द झाला. तो जो कानपडामध्ये जाळ काढला होता तो अनेक वर्षे त्याचा आवाज या मराठीच्या प्रांगणामध्ये गरजत आहे. आज सेन्सॉर बोर्ड विचारत आहे की कोण नामदेव ढसाळ, तर कलावंतांनी, कवींनी, लेखकांनी याचा विचार करून नामदेव ढसाळ यांची ओळख करून द्यावी या सेन्सॉरला. म्हणजे त्यांचं पण जरा तिकडे पण एक सन्नाटा होण्याची गरज आहे. आज जयंती आहे आणि म्हणून मला ही आठवण झाली, ती तुम्हाला सांगितली. मी पुन्हा एकदा नामदेव ढसाळ यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. आणि मी महेश बनसोडे, फिल्म डायरेक्टर, लेखक आहे. लोकांचा सिनेमा चळवळ आपण मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुरू केलेली आहे. या चळवळीचा पहिला लोकसहभागातून निर्माण केलेला सिनेमा म्हणजे चल हल्ला बोल. चल हल्ला बोल या सिनेमाची कथा 1970-75 सालामध्ये दलित पॅंथर, युवा क्रांती दल ही चळवळ खूप मोठ्या प्रमाणात जोरात महाराष्ट्रात सुरू होती. ह्या चळवळीचा बेस असलेला हा सिनेमा आहे. या सिनेमामध्ये पद्मश्री महाकवी नामदेव ढसाळ यांची कविता आहे. ही कविता सेन्सॉर बोर्ड सांगते की काढून टाका. त्याचबरोबर हा सिनेमा ग्रामीण भागातील कल्चरवर आधारित असल्यामुळे ह्या सिनेमामध्ये वाघ्या मुळ्यांचं लोकनृत्य आहे. त्याचबरोबर बिरोबा देवाचं गजी ढोल आहेत. त्याचबरोबर गावातील वेगवेगळे मंदिरांचे सीन आहेत. परंतु सेन्सॉर बोर्डाने ह्या सीनवरती ऑब्जेक्शन घेऊन पूर्ण कल्चरचा भाग काढायला सांगितलेला आहे, मंदिरांचे सीन काढायला सांगितले आहे. आणि त्याच्याहून जाऊन पुढे त्यांनी महाकवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांची कविता काढायला सांगितलेली आहे. आणि जेव्हा आम्ही डिबेटसाठी ऑफिसर सोबत गेलो तेव्हा रेवणकर ऑफिसर आणि सय्यद रबी हाशमी ऑफिसर यांनी नामदेव ढसाळांची कवितेमध्ये अश्लीलता आहे, शिव्या आहेत, म्हणून त्या कविता सिनेमातून काढा म्हणून सांगितले. आम्ही त्यांना नामदेव ढसाळ कोण आहेत, त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे, त्यांच्या कवितांना पुरस्कार मिळालेला आहे, त्यांच्या कविता अनेक भाषांमध्ये ट्रान्सलेट झालेल्या आहेत, अनेक युनिव्हर्सिट्यांमध्ये त्या शिकवल्या जातात. तर तुम्हाला नामदेव ढसाळ माहीत आहेत का?
त्यावर ऑफिसर उद्धटपणाने म्हणतात की कोण नामदेव ढसाळ, हम नामदेव ढसाळ को जानते नहीं है. अशा पद्धतीने त्यांचं उत्तर आहे. म्हणून आता आम्ही रिवायझिंग कमिटीकडे हा सिनेमा दिलेला आहे, परंतु रिवायझिंग कमिटी सुद्धा ह्या सिनेमाकडे लक्ष देत नाहीये. मी अनेक पत्रव्यवहार केलेले आहेत, मी प्रत्यक्षात जाऊन भेटलेलो आहे, तरीही कोणताही ऑफिसर ह्या माझ्या सिनेमासाठी, ह्या चळवळीच्या सिनेमासाठी वेळ द्यायला तयार नाही.